पहलगाम प्रमाणेच तिथे झालेल्या हल्ल्याप्रमाणेच मीरा भाईंदरमध्ये सुद्धा धर्म विचारून हल्ला केला गेला। कलमा म्हणता येत नसल्यामुळे जैब अन्सारीनं हिंदूवर वार केले। मीरा भाईंदरच्या नयानगरमध्ये हा सगळा प्रकार घडला। दोघांवर चाकू हल्ला करण्यात आलाय। आरोपी जैब अन्सारीला 4 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। आरोपीने दोन्ही सुरक्षा रक्षकांवर धर्म विचारून हल्ला केला। चक्कू लेके मारा था, दिखाता हूं मैं। मीरा रोड मध्ये नयानगर मध्ये एक पण हिंदू राहू नये म्हणून अशा प्रकाराने ठरवून हिंदू कर्मचारी एम्प्लॉई नागरिकांवर हल्ले केले जातात, धमक्या दिले जातात। आता ते मारण्याचा प्रयत्न झाला। तर हे जे चाललंय हे आम्ही सहन करणार नाही। आणि एक याच्या मागे जे पैसे हे माफिया आहेत यांना पकडून जेलमध्ये टाकलं जाणार। या प्रकरणाची पण पूर्ण खोल चौकशी होणार आणि हा जैब जुबेरचा मागे कोण, पैसे कुठून, ट्रेनिंग कुठून, हे सगळं तपास केला जाणार। तर या घटनेवर इतरही राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, बघूया। एक अतिरेकी आहे ज्यांनी जो आमचे सिक्युरिटी गार्ड असतात त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्याकडून एक धर्म विचारला। त्यांच्याकडून त्यांना सांगितलं की तू कलमा पढ, आणि ते हिंदू होते, कलमा पढू शकले नाहीत आणि यामुळे त्याच्यावर हल्ला केला। म्हणजे तो हा एक मोठा प्रकार आहे, मोठी घटना आहे, दुर्दैवी घटना आहे आणि असा होता कामा नये मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठेही। आणि मी महाराष्ट्र पोलीस आणि आमचे जे ATS चे अधिकारी आहेत ते खूप कार्यक्षम आहेत। आपण काहीतरी वेगळे करून दाखवण्याचा प्रयत्न होतोय। मला वाटतं स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या प्रकारामध्ये कडक धोरण स्वीकारलेलं आहेच आहे। परंतु मला वाटतं अशी जी समाजकंटक आहेत, ज्या संस्था सोसायटी वाचून म्हणून काम करत असतील किंवा हेल्पर म्हणून काम करत असतील, पुढे किंवा जे एम्प्लॉयर आहे ज्यांनी त्याला नोकरी दिलेली आहे, तर तो सुद्धा तितकाच जबाबदार आहे ना। त्यांनी त्याची पार्श्वभूमी तपासायला पाहिजे। मोठ्या प्रमाणात पुस्तकं, साहित्य, इंटरनेट या माध्यमातून रॅडिकलायझेशनचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नातनं हा जो व्यक्ती आहे, आरोपी आहे, हा तयार झालेला दिसतोय। त्यामुळे याला केवळ काहीतरी आपल्याला जिहाद करायचा आहे आणि जिहाद करायचा म्हणजे इतर धर्मियांना मारायचं आहे, अशा पद्धतीच्या विचाराने पेटून त्यांनी हे कार्य केलेलं आहे।